मस्त कलिंगण खायला. मग आम्ही मस्त कलिंगण कापलं एकदम भारी. कलिंगड गोडे हॅलो नमस्कार. चला आता संध्याकाळचे 6 वाजले. मी आता व्हिडिओला सुरुवात करते. आज मस्त आता मस्त डबुकऱ्याची भाजी बनवते. कारण की मी लवकर जेवण बनवून घेते आज. कारण की एवढं गरम होतंय ना, लय गरम होतंय घरामध्ये एवढं. त्याच्यामुळे मी आज मस्त लवकर जेवण बनवून घेते मस्त. आणि मी पण झोपलेला आहे तोपर्यंत बनवून घेते पटकन. चला मग बा इथे कांदे टाकले भाजायला. कांदे भाजून घेते. इकडे चाय ठेवून देते आणि नंतर भांड्याला ठेवून देते मस्त. माझं झाडून सगळं लादी बिदी पुसून सगळं आवरून झालंय मस्त. काय ठेवते इथं हांड्यामध्ये पाणी ना, इथून पाणी घेते मस्त. पिठमध्ये साखर जर ठेवली ना, मग कसं पाणीचा थेंब पडला तरी ओली होती, काही नाही मस्त सुकीची सुकी राहते. चला बघा मी आता इकडे चाय ठेवली, एका साईडला चाय ठेवली, एका साईडला कांदे भाजते. मला डबुकऱ्याची भाजी करायची ना आज, त्यासाठी मी लवकर जेवण बनवते. कारण की गरम एवढं होतं ना, लय गरम होतं. त्याच्यामुळे मी लवकर जेवण बनवून घेते. आणि पी पण झोपलेलं आहे ना त्यासाठी. हे बघा इकडे चाय उकळते आहे तोपर्यंत भांडे पण रचून जातील. म्हणजे एका कामामध्ये 2-4 कामं करायचे डायरेक्ट, तेव्हा पटकन काम होतं मग आपलं कधी पण. कारण की मी एका साईडला चाय ठेवली, एक साईडला कांदा पण भाजते, एक साईडला भांडे पण रचते. संध्याकाळचे 6 वाजले आणि म्हटलं चला झोपलेला आहे तोपर्यंत पटपट आवरून घेऊ. कसं मग बरं होतं ना, मग लवकर आवडून झालं ना. आणि सकाळी कसं मिस्टर लगेच कामाला जाता, रात्री लवकर झोपलो ना मग सकाळी लवकर जाग येते. पण तसं तर आमचा पिऊ तर लवकर झोपतच नाही म्हणा. लवकर आवरून जातो तरी पण झोपत नाही तो लवकर. कारण की जेवण आम्ही 10 वाजता जेवण करतो ना रात्री. मग त्यानंतर भांडे कुंडे घासते. भांडे घासल्यानंतर मग तो एवढा मस्ती करतो, झोपूच देत नाही आम्हाला, झोपूच देत नाही. मी रोजच म्हणते की आज लवकर जेवण बनवणार, उद्या लवकर जेवण बनवणार, लवकर झोपणार, सकाळी लवकर उठणार. पण काही नाही, लेटच होऊन जातं. 12-1 वाजून जातं आम्हाला झोपायला. म्हणजे आवरून जातो लवकर 10:30-11 वाजेपर्यंत आवरून जातं म्हणजे भांडे कुंडे सगळं. पण पिऊ झोपत नाही, जागेच राहतो तो, मस्तीच करतो लय. आणि कोणी झोपत पण नाही, टी व्ही बघतो कोण आधी, त्याच्यामुळे. पण लवकर पण जेवण बनवलं आणि उशिरा पण बनवलं तोच टाईम होतो रोजचं आहे आमचं तसं. इकडे बघा सायन्स आहे, मी भांडेकुंडे रचून झाले माझे मस्त. किचन ओटा एकदम साफ करून घेतला मस्त. कसं सायन्स आहे आवरलं ना किचन ओटाचा पसारा, मग तेवढं आपल्याला कमी राहतं. मग नंतर भांडे कुंडे पण सही आवरून घ्यायचं. बघा मी आता कांदे भाजून गेले, काढून घेते. चाय पण मस्त उकळून गेली. मी ना आता मसाला वाटून घेते. आणि लाईटचं खरं नाही, लाईट केव्हा पण चालली जाते. आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये लाईट आहे ना, केव्हा पण जाते केव्हा पण येते बसकन. त्याच्यामुळे मग लवकर करावंच लागतं. इकडे बघा आता खोबरं भाजते मस्त मी. कांदा भाजून झाले, खोबरं भाजते. मग नंतर अद्रक आणि लसूण भाजणार. आणि चाय आहे ना, जेवढी चांगली उकळू दिली ना आपण कोरी चाय, तेवढी मग घट्टी येते आणि प्यायला एकदम भारी लागते मग मस्त. नाही तर समजा थोडीशी उकळली आणि दूध टाकून दिलं आणि आय उकळली ना, मग काही एवढी चांगली लागत नाही चाय मग. त्याच्यामुळे आहे ना कोरी चायने मी कधी पण जास्त उकळू द्यायची, घट्टी येते मग चाय. ठीक आहे बा, मस्त खोबरं भाजलं, खोबरं पण भाजून झालं माझं. आता लसूण आणि अद्रक टाकलं भाजायला.
आणि डबुकड्याची भाजी एवढी खास जमली होती ना, मस्त एकदम भारी लागली होती मस्त खरंच. आणि आमच्या आधीला आहे ना डबुकड्याची भाजी त्याची फेवरेट आहे, त्याला लय आवडते डबुकड्याची भाजी. त्याच्यामुळे म्हटलं चला डबुकड्याची भाजी बनवून घेऊ आपण. किती दिवसापासून केली नव्हती ना. आम्हाला आहे ना पाटोळ्याची भाजी आवडते, पण त्याच्यासाठी आहे ना डबुकड्याची भाजी करावी लागते. त्याला आहे ना पाटोळे आवडत नाही, डबुकडे आवडतात. सगळं तर सेम राहतं पीठ, पण तरी त्याला डबुकड्याच आवडतात. हे बघा मसाला पण वाटून झाला माझा मस्त. इकडे चाय पण उकवते मस्त आणि मसाला पण वाटून झाला. मी आता आहे ना भाजी पण करून घेते लगेच. कढाई ठेवली बघा मस्त. कसं चाय उकवते तोपर्यंत भाजी बिजी मसाला वाटून झाला, सगळं होऊन गेलं मस्त. मी आता भाजीला आहे ना मसाला कलसून घेते. मसाला कलसून झाला का पाणी सोडून देते, पाणीला उकळी येईल ना, मग उकळी आली का बागे बागे गॅस करून देते. उकळी येत नाही तोपर्यंत मग मी चाय पिऊन घेणार मस्त. आता बघा तेल टाकते. तेल टाकल्यानंतर मग तो मसाला टाकणार तेलामध्ये मस्त आणि कलसून घेणार. तेल चांगलं तापलू द्यायचं, मग तेव्हा मसाला टाकायचा. म्हणजे भाजीला तेल पण सुटतं. आणि कालची भाजी म्हणजे डबुकड्याची भाजीमध्ये ना तेल मी टाकलं होतं, पण तेल म्हणजे आटून गेलं होतं तेल. जसं तरण पण आलं नाही होतं ती भाजीला, कारण की घट्टी झाली होती ना ती. ते कसं बेसनपीठची असते ना पीठ, बेसनपीठचं, त्याच्यामुळे मग तरण सगळं पकून गेलं ते, म्हणजे आटून गेलं तेल. तेल चांगलं सुटलं नव्हतं, पण एवढी भारी लागली ना खायला, खूपच चव लागली मस्त. हे बघा आता चाय पण मस्त उकडून गेली आहे. हे बघा मसाला टाकले. आता तेल चांगलं तापून गेलं, मसाला टाकला. मसाला कांदा खोबरं मस्त सगळं वाटलं आहे ना. कोथिंबीर भरपूर वापरली मी भाजीमध्ये, त्याच्यामुळे ना कोथिंबीर अद्रक लसूण कधी पण जास्त टाकायचं भाजीमध्ये, तेव्हा चव लागते मसाले भाजी. मग इकडे बघा माझ्या मसाल्याचा डबा पण आहे, पण त्याच्यामध्ये पण आहे माझा मसाला. मी सगळं काढून ठेवले, पण जसं सोपं पडतं ना मला तसं घेते मी. मसाल्याचा डब्बामध्ये घेते, नाही तर मग काढून घेते. दोघी डब्यामध्ये आहे ना मसाला, जे हातामध्ये येतं ते पटकन काढून घेते मी. इकडे बघा गरम मसाला बघा पुड्यामध्ये, म्हणजे जशा पुड्या आणल्या ना तशाच ठेवल्या मी. बाकीचा मसाल्याच्या डब्यामध्ये काढलं आहे, आणि बाकीच्या पुड्या सगळ्या एक डब्यामध्ये भरून दिले. कारण की मला म्हणजे मसाला पण डबा वापरते मी, कोणतं पण काढते मी. मसाल्याचा डबा काढते, नाही तर मग ते वरून डबा काढला, एक डबा काढला मग सगळं त्याच्यामध्ये राहतं. मग मसाला, हळद, धना पावडर सगळं. माझं तसं काही नाही एवढं. हे बा मसाल्याचं हे भांडं, मिक्सरचं भांडं धुवून आहे ना, ते पाणी सोडायचं. मग नंतर चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला गचकू द्यायचा तेलामध्ये, तेव्हा भाजी छान लागते खायला. आता चायचा गॅस पण मी बारीक केला आहे एकदम. आता भाजी लागत घेते तो पण मस्त उकडून जाईल चाय, आणि घट्टी पण होऊन जाईल मस्त. मी केव्हा पण तशीच करते, चाय ठेवून देते, मग दुसरं काम करते. म्हणजे आपण दुसरं काम करत राहतो ना, तोपर्यंत मस्त चाय पण उकळून जाते, म्हणजे दोघी कामं होऊन जातं एकसारखं. चला मी आता मस्त भाजी मसाला कलसून झाला. मी ना आता मस्त चाय काढते. आता चाय पण मस्त घट्टी झाली, एकदम भारी उकवते ती चाय, मस्त घट्टी झाली आता. आणि आम्हाला आहे ना आता माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे 2 तारखेला, पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये. आम्हाला गावाला पण जायचं आहे, बघू आता नंतर 30 तारखेला जायचं आहे. चला मग माझी चाय गाऊन झाली आता. या तुम्ही पण गरम गरम चाय प्यायला, ते सांगत होते मी तुम्हाला, गरम गरम चाय प्यायला या. आता भाजीला उकडी येत नाही तोपर्यंत चाय पण पिऊन जाईल माझी. चाय पिऊन घेतो आम्ही तोपर्यंत. बारीक गॅस केला आहे, भाजीला उकडी येते ना तोपर्यंत चाय पिऊन घेतो आम्ही आता. हे बघा मस्त गरम पाणी पण, कारण की जास्त करून आहे ना भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं, तेव्हा भाजीला चव येतं. पण मी आता सध्या टाईम नाही आहे ना, त्याच्यामुळे मी थंड पाणी टाकलं. कारण की भाजी कशी
चांगली उकळी येईल तेव्हाच मी डबुकड्या सोडणार. त्याच्यामुळे डबुकड्याच्या भाजीला काही वरती थंड पाणी पण सोडलं तर चालतं. हे बा वास बघते मी भाजीचा असा वास येतो, एकदम भारी वास येतोय मस्त घरामध्ये. मगर डबुकड्या मसाला एकदम मस्त आहे भारी. चला मग मी चाय पिऊन घेते तोपर्यंत. भाजीला गदक येतो आहे तोपर्यंत, पाणीला उकळी येते तोपर्यंत चाय पिऊन. आमचा पिऊ बघा झोपलेला आहे. मिस्टर काम करत आहे घरामध्ये, ते ऑफिसला गेले ते, आणि ऑफिसमधून आले ना तेव्हा काम करायला बसते अजून परत. चला आमची पण आता चाय पिऊन झाली मस्त. चाय पण एकदम भारी लागली ती, कारण की उकडली ना ती चाय जास्त टाईम, त्याच्यामुळे एकदम मस्त लागली चाय खरंच. आता चाय पिऊन झाली. आता मी भाजीला पण गदक आला आहे, पाणीला पण उकळी आली नाही आहे. गॅस बारीक केला होता ना त्याच्यामुळे उकळी काही आली नाही आहे. अरे चाय पिऊन झाली आमची तरी उकळी आली नाही. चला मग आता गॅस फास्ट करून देईल मी आता थोड्या वेळाने. आणि पीठ भिजवून घेते तोपर्यंत डबुकड्याचं. हे बघा पीठ काढलं, आता त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकणार आणि थोडी हळद आणि थोडं मीठ टाकणार आणि भिजवून घेणार मस्त. आणि गदक आला का मग त्याच्यामध्ये एक एक डबुकडी सोडणार. मग हे बघा आता मस्त उकळी आली, भाजीला मस्त उकळी आली आहे. आता मी एक एक डबुकडी सोडते. आणि डबुकड्याचं पीठ आहे ना जास्त पातळ पण भिजायचं नाही आणि जास्त कडक पण भिजायचं नाही, म्हणजे घट्ट. तर घट्ट जर भिजलं ना मग डबुकड्या ना असं निंबर लागतात खायला. आणि जास्त पातळ भिजल्या तर मग त्याचा एकदम मऊ होता, मग त्या चुरा होऊन जातो त्याचा. म्हणून जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं व्यवस्थित भिजायचं मस्त. म्हणजे जसं भिजतलं होतं ना तसंच भिजायचं. तर असं डबुकड्या झाला आता माझ्या तोडून मस्त. आता 5-10 मिनटं आहे ना शिजू देणार चांगलं मस्त डबुकड्या. त्याच्यानंतर गॅस बंद करणार मस्त. हे बघा भाजी एकदम भारी आली मस्त, एक नंबर आहे. हे बघा आता भाजी मस्त शिजते तोपर्यंत मी इकडे आहे ना चपातीचं कणिक मळून घेते मस्त. भाजी 10 मिनटं शिजेल तोपर्यंत. हे बघा पीठ काढते आता डब्यामध्ये होऊन आता. काय म्हणता पिऊ? आमचा पिऊ उठला वाटतं, आवाज येतो त्याचा. तोपर्यंत नंतर भिजणार 5 मिनिटामध्ये. हा उठला. हे बघा उठून आला तो, पडतच आला मला लोटाने. तिकडे बघ. हो ना अशी करायचं की नाही पप्पा तिथे जोड. हा पडतं द्यायचं का. चला मी नंतर चपात्या बनवणार. आता त्याला पहिला दूध पाजून देते, त्याचं बघते मी पहिला, मग नंतर दाखवते मी तुम्हाला. भाजीला पण गदक येतोय मस्त शिजते भाजी. चला इकडे बघा संध्याकाळची देवपूजा चालू आहे मस्त. हा बेटा माझी सासू देवपूजा दिवा लावते. हा बघा उठून गेला. बघा आपली भाजी तयार झाली मस्त. गॅस बंद केला. तो पिऊ उठून गेला होता ना, त्याला दूध बीत दिलं, दूध पाजलं. हे बघा भाजी मस्त झाली एकदम भारी का. हे बघा मस्त, म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त गट्टी पण नाही, एकदम भारी बनली मस्त. डबुकड्या जास्त केल्या मी जाणून. आमच्या आधीला लय आवडतात डबुकड्या. तेव्हा मग चपात्याचं कणिक मळायचं बाकी आहे. ते पिऊ उठला ना त्याच्याकडे चालली गेली मी. आता भेटते मस्त कणिक.
दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. तर माझं कढी पण मोडून झालं कसं चपात्या बनवते. हे बघा माझ्या चपात्या पण मस्त कणिक भिजून झालं. माझं चपात्यांचं कणिक भिजून झालं. आता मी चपात्या करायला घेते. भाजी पण शिजून दिली. भाजी दुसऱ्या गॅस उठून दिली आणि इथे चपात्या बनवते आता मस्त गरम गरम. एकदम मस्त मऊ चपात्या येतात. आमचे घरचे गहू माझ्या आईने दिले होते ना ते संपून गेले. आता बाहेर इकडचे गहू आणले आम्ही. त्याचे ना मऊ चपात्या येतात एकदम नरम. आणि माझ्या आईंचा त्यांचा गहू आहे लोकन गहू होता ना त्याच्या बी नरम चपात्या यायचा. पण त्याच्या आहे ना पुरणपोळ्या एकदम भारी यायच्या गावाच्या गहूच्या माझ्या आईने दिलेला. इकडचा गहू आणला ना मी. याच्या पुऱ्या जमत नाही एवढ्या खास. पण चपात्या नाही एवढ्या नरम येतात ना. चपात्या नरम येतात. चला मग मी आता सगळ्या चपात्या बनवून घेते. मग तुम्हाला दाखवणार नंतर. चला माझ्या चपात्या सगळ्या बनवून झाल्या मस्त. एकदम मऊ चपात्या आल्या मस्त. सगळं बनवून घेतलं पटापट. आता ताव्यावर शेवटची चपाती आहे. आता मी किचन ओटा आहे ना पुसून टाकते. मस्त गॅस ओटा पुसून टाकते. आणि कसं शेंसे आवडून घेतलं ना मग बरं पडतं. नंतर मग आपल्याला शेंसे जेवण बनवून झालं ना मस्त शेंसे आवडून घ्यायचं. किचन ओटा शेंसे भांड्यात धुवून घ्यायचं. मगच आपल्याला सोपं जातं. नंतर आवरायला पसारा कमी राहतो. मग भांडे पण सगळे पसारा पण मी शेंसे आवरून घेते. मग काही एवढं पसारा पण दिसत नाही ओटावरती. हे बघा झालं माझं आता जेवण बनवून. आता आम्ही जेवायला बसणार. या तुम्ही पण जेवायला मस्त डबुकड्याची भाजी खायला. चला मग भेटू नंतर. आता जेवायला बसलो. या तुम्ही पण जेवायला बसलो. डबुकड्याची भाजी खायला. ते बघा जेवताय.
पिऊ बाय करतोय तुम्हाला. हा बघा आजी इथे बसला आहे, पिक्चर बघतोय. चला मग भावजींनो, आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. हो माव आमचा पिऊ बघा तुम्हाला बाय बाय करतोय. बोल बाय बाय बोल. हो बाय बाय.